सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळीची सुरुवात छानशा रांगोळीने केली, नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरे घेतलेले. त्यात थोडंसं पाणी टाकून त्याची जाडसरच मी मिरची वाटून घेतली. भजे तर आपण नेहमी बनवतोच, म्हटलं यावेळी आपण अळूवडी बनवावी. त्यासाठी अळूची पानं स्वच्छ अशी मी धुवून घेतली. इथे बघा, पानं मी छान धुवून घेतली. त्याचबरोबर मी इकडे डाळही स्वच्छ धुवून घेतली. म्हटलं आता होळी म्हटलं की पुरणाची पोळी तर आलीच, म्हणून मग डाळ 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली. नंतर त्यात 1 तांब्या पाणी टाकून ही डाळ जी आहे ती मी शिजायला ठेवून दिलेली आहे. स्वच्छ अशी बघा मी इथे ती 2 पाण्याने धुवून घेतली. नंतर यात मी पुन्हा एकदा पाणी टाकले आणि झाकण लावण्याच्या 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला कुकरला काढून घ्यायच्या आहेत. बघा आता हे मी कुकरमध्ये शिजायला ठेवलेली आहे. इथे मी ताट घेतले, त्यात थोडंसं मीठ आणि तेल टाकायचं आहे आणि आपल्याला याचं छान असं मऊसूत पीठ मळायचं आहे. हे जे पीठ आहे ते आपण पुरणपोळीसाठी मळतो, म्हणून हे मळताना मस्त असं मऊसूत मळायचं, म्हणजे आपल्या ज्या पुरणपोळ्या आहेत त्या खूप छान येतात. माझी आजी सांगायची की पीठ मळताना असं पीठ मळायचं की खाली ताटाला कुठे देखील पीठ चिकटलेलं राहायला नको, या पद्धतीने पीठ मळायचं असतं. तर बघा इथे मी सुजीची जी चाळण असते त्या चाळणीने छान असं पीठ चाळून घेतलं. नंतर बघा इथे मी पीठ मळून घेतलं. नंतर पीठ मळल्यानंतर तेल घेऊन ते पुन्हा एकदा मळून घेतलं, म्हणजे पीठ चांगलं मऊसूत असं होतं आणि पोळ्याही खूप छान होतात. बघा किती छान असं मऊसर मी हे पीठ मळून घेतलेले आणि ते बाजूला ठेवून दिलेले. आता इथे एका पातेल्यामध्ये मी 1 मोठी वाटी बेसन पीठ घेतलेले. त्यातच आपल्याला चवीपुरतं मीठ आणि हळद टाकून घ्यायची. यातच आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं जे वाटून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचे. आता बघा ही मिरची मी जाडसरच वाटलेली होती, ती या पिठामध्ये टाकून घ्यायची आणि पाणी टाकून आपल्याला घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण भज्यासाठी पीठ खलवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ खलून घ्यायचं आहे. आता इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत, त्याला मी हे जे संपूर्ण पीठ लावून घेतलेलं आहे. एकावर एक असे 3 ते 4 पानं ठेवून आपल्याला हे जे पीठ आहे ते पूर्ण या अळूच्या पानांना लावून घ्यायचं. नंतर हे फोल्ड करत याच्या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला वळून घ्यायच्या. तर बघा 4 ते 5 पानं मी एकावर एक रचून पीठ लावून घेतलेले. आता ते फोल्ड करून मी त्याच्या वड्या तयार करून घेणार आहे. बघा या पद्धतीने आपल्याला फोल्ड करत पुन्हा वरच्या भागाला पीठ लावून घ्यायचं आहे आणि एका तेल लावलेल्या चाळणीमध्ये ते ठेवून दिलेले आणि वाफेवर आपल्याला ते 10 ते 15 मिनटावर शिजून घ्यायचे. 10 ते 15 मिनटानंतर आपल्या ज्या वड्या आहेत त्या इथे शिजून मस्त अशा तयार आहेत. त्या तुम्ही अशा देखील खायला खूप छान लागतात, अशाही खाऊ शकतात, परंतु ते आपल्याला तळून घ्यायचं आहे. इथे बघा मी आता सार बनवणार आहे, त्यासाठी मी हा मसाला काढून घेतलेला आहे. हा आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे. डाळही आपली शिजून तयार आहे. डाळीचं पाणी मी ते काढून घेतलेलं आहे, म्हणजे आपला सार जो आहे त्याला खूप छान चव येते. आता जितकी डाळ तितकाच गूळ टाकून तो मी कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे आणि याचं आपल्याला शिजून घेऊन घट्टसर असं पुरण बनवून घ्यायचं आहे. ह्या ज्या शिजलेल्या आपल्या ज्या वड्या होत्या त्या मी आता चाकूच्या साहाय्याने कट करून घेणार आहे. बघा किती छान अशा या वड्या कट होत आहे आणि लेअरिंग खूप सुंदर असं या वड्यांना आलेलं आहे. आता वड्या मी इथे कट करून घेतलेला आहे. इथे आपण सार बनवून घेऊयात. त्यासाठी कढाईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं होतं, त्यात मी थोडासा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. लाल तिखट, गरम मसाला आणि हळद पावडर आपल्याला यात टाकून घ्यायची आणि हे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे. नंतर जो मसाला मी भाजून घेतलेला होता तो मी पाणी टाकून मऊसूत असा वाटून घेतलेला आहे, तो आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित तेलामध्ये 1 5 मिनटासाठी परतून घ्यायचा आहे. चवीपुरतं आपल्याला यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि तुम्हाला किती रस्सा हवा त्यानुसार तुम्हाला यात पाणी टाकून घ्यायचं आहे. डाळीचं जे पाणी आपण काढलेलं होतं ते देखील आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जो सार बनवतो त्याची चव खूप छान लागते. ही जी तुमची स्टेप आहे ती तुम्ही स्किप करायची नाही आहे, याने तुमच्या साराची चव खूप छान लागणार आहे. आता ज्या वड्या मी कापलेल्या होत्या त्या तव्यावर तेल टाकून मस्त अशा खरपूस इथे तळून घेतलेल्या आहे. बघा छान अशा आपल्या वड्याही तळून तयार झालेल्या आहे. आता पुरणही वाटून तयार आहे, तर म्हटलं मग पुरणपोळी बनवून घेऊयात. तर या पद्धतीने मी चाळं बनवून घेतलेलं आहे. जे पुरण मी वाटून घेतलेलं होतं ते हाताच्या साहाय्याने असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे एकसारखं असं हे पुरण होतं. ते आता आपल्याला या चाळ्यामध्ये भरून घ्यायचं आणि त्याचा आपल्याला चाळं छानसं बनवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला पुरणपोळी एकसारखी अशी लाटून घ्यायची आहे. हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटायची असते, म्हणजे ती फुटत नाही, छान अशी ती एकसारखी बनते, शिवाय ती फुलतेही खूप छान. बघा इथे मी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे. आता ती आपण तव्यावर भाजून घेऊयात. हळुवारपणे आपल्याला ती पलटून घ्यायची आणि वरतून तूप लावून खरपूस अशी ती दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायची. या होळीनिमित्त मी तरी नैवेद्याला हे पदार्थ बनवले.
तुमच्याकडे कुठले पदार्थ बनवतात? आमच्याकडे स्पेशली होळी म्हटलं की पुरणाची पोळी ही बनवलीच जाते. आपण गाण्यातही ऐकलं असेल, होळी रे होळी पुरणाची पोळी, ते याचसाठी कारण नैवेद्य हा होळीला पुरणाच्या पोळीचाच दाखवला जातो. दोन्ही साईडने भरपूर असं तूप लावून खरपूस अशी ही पुरणाची पोळी मी ते भाजून घेतलेली आहे. मस्त असा हा तुपाचा घमघमाट इथे सुटलेला आहे आणि मऊसूत अशी ही पोळी आपली इथे बनवून तयार झालेली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका.